दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 39वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही 7 डिसेंबरला सारसबागेपाशील कल्पना हॉटेलच्या तेथून सुरुवात होणार आहे। सातत्यानं गेले 39 वर्ष ही मॅरेथॉन सुरू आहे। खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेली ही देशातली पहिली मॅरेथॉन आणि सातत्यानं आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असून याच्यामध्ये परदेशी स्पर्धक हे दरवर्षी सहभागी होतात। यावर्षी देखील 70 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे। मॅरेथॉनचा रूट यावर्षी थोडासा आम्ही बदललेला आहे। आम्ही दरवर्षी शिमोगड रोड घेऊन त्या ठिकाणी नांदेड सिटीपर्यंत जाऊन पुन्हा येतो, पण यावेळेस शहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि नंतर मग जंगली महाराज रस्ता असं करून डीपी रोड आणि कोथरूडपर्यंत ही मॅरेथॉन जाणार आहे। बऱ्याच पुणेकरांची त्या ठिकाणी मागणी होती की शहराच्या मध्यवर्ती भागातनं अशा प्रकारची मॅरेथॉन जावी आणि बऱ्याचशा मॅरेथॉन आता या मध्यवर्ती भागातनं जायला लागलेल्या आहे। पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर शहरामध्ये अनेक मॅरेथॉन, अनेक पळण्याचं कल्चर हे उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हा या मॅरेथॉनचा प्रमुख हेतू ठेवून त्या दृष्टीनं आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी प्लॅस्टिक व इतर मटेरियल गोळा करून ते रिसायकलिंग करण्याचा देखील आमचा मानस आहे। त्या दृष्टीनं आम्ही तयारी केलेली आहे। 42 किलोमीटरची मॅरेथॉन पहाटे 3 वाजता सुटणार आहे। त्या 21 किलोमीटरची मॅरेथॉन ही 3:30 वाजता सुटणार आहे आणि त्यानंतर 10, 5, 3 किलोमीटरची मॅरेथॉन ही 6, 6:15 या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी सुटणार आहे आणि बक्षीस समारंभ हा सनद स्पोर्ट्स ग्राउंडला त्या ठिकाणी होणार आहे। वेगवेगळ्या संस्था आम्हाला या मॅरेथॉनमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत। सिम्बॉयसिस असेल, संचेती हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळे डॉक्टर्स असतील, हे सर्व त्या ठिकाणी 200 ते 250 डॉक्टरांची टीम याच्यामध्ये सहभागी होणार आहे। या मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर म्हणून सुमंत वाईकर काम करणार आहेत, ते टेक्निकल हेड म्हणून वसंत गोखले काम, जॉईंट रेस डायरेक्टर म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू माननीय रोहन मोरे या मॅरेथॉनमध्ये काम करणार आहे। आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावर पुणेकर या मॅरेथॉनला त्या ठिकाणी प्रतिसाद देतील, सहभागी होतील आणि दिवसेंदिवस सिरियस रनिंग करण्याची संख्या ही मॅरेथॉनमध्ये सातत्यानं वाढतात आहे। 10 ते 12 हजार खेळाडू या मॅरेथॉनच्या दिवशी पुणे शहरामधनं त्या ठिकाणी धावतील आणि मला असं वाटतं की तरुण माणसं ज्यावेळेस पुणे शहरातल्या रस्त्यांवरनं धावतात त्याच दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असते आणि हे या मॅरेथॉनच्या निमित्तानं जास्तीत जास्त पळण्याचं कल्चर पुण्यामध्ये तयार होतंय, याचा देखील आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि ते अजून इथं पुढच्या काळामध्ये तयार होईल अशा प्रकारची अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो।